अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी येथे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येत असलेल्या या ठिकाणी सुपर बसेस थांबत नाही, यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे। तर हे गावाची लोकसंख्या 9 ते 10,000 आहे। तर इथून मात्र ये जाणं करणाऱ्यांना मोठा त्रास होत आहे, कोणत्याही बसेस थांबत नाही। या संदर्भात विभागीय एस.टी. महामंडळ कार्यालयात यावेळी भारत उत्तमराव जौंजाळ शिवसेना उबाटा गट वाहतूक सेना जिल्हा प्रमुख कल्पनाताई मुंदाने, शिवसेना उबाटा गट वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख यांनी भेट दिली व या संदर्भात निवेदन सादर केले। त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महिला यावेळी उपस्थित झाल्या होत्या। यावेळी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी येथे एस.टी. बसेस थांबत नसल्यामुळे आता विभागीय कार्यालय अमरावती येथे लोणी टाकळीच्या महिला उपस्थित झालेल्या आहे। ते निवेदन देणाऱ्या अधिकाऱ्यांना, विशेष म्हणजे या गावात 9 ते 10,000 लोकसंख्येचे गाव आहे। इथून मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी जाणं येणं करतात आणि त्यांचा आता शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मात्र आता गावकरी संतप्त झाले असून या संदर्भात आता विभागीय कार्यालय या सर्व महिलांनी गाठलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत शिवसेना उबाटाच्या वाहतूक सेनेच्या उपजिल्हा प्रमुख बोलणार आहे। काय संदर्भ आहे गावाचा एस.टी. बसेस थांबत नाही? आमच्या गावात जे म्हणजे ज्या बसेसचे थांबे आहे त्या तर थांबतात, पण ज्या नाही ज्या प्रायव्हेट आपल्या सुपर आहे, नागपूर, अकोला, नागपूर वाशिम, अमरावती वाशिम, अमरावती रिसोर्ट, ह्या पण गाड्या थांबल्या पाहिजे। अमरावती कारंजात जर बसला आपण तर या गाडीचा थांबा नाही म्हणजे तुम्ही उतरून जा। मग मधातल्या गावातल्या लोकांनी जायचं कोणी बसने, जायचं कशाने? आता माझा प्रश्न सोडा, माझ्या घरी गाड्या आहे, घोड्या आहे, पण बाकीच्या लोकांचा प्रश्न आहे ना, गोरगरीब कशाने जाणार आहे? या पहिले बसेस थांबत होत्या काय? सुपर बसेस थांबत होती, रिसोर्ट थांबत होते। आपल्यासोबत इतरही महिला आहे, आपण येणं जाणं करतात, बसेस थांबत नाही का? नाही थांबतच नाही बस, थांबतच नाही बस। किती घंटे वाट पाहा लागत। ते लहान मुलं राहते, तब्येत खराब राहते, कोणाची ना थांबत। ते थांबणारी म्हणते बस तुम्ही उतरून जा म्हणते, पण नाही थांब। गावातील जे शाळेचे मुलं जातात त्यांना मुलांकरता पण थांबत नाही का बसेस? नाही थांबत। आपल्यासोबत वाहतूक सेनेचे उबाटाचे जिल्हा प्रमुख भारतजी झोंजाळे इथं विभागीय कार्यालयात आले आहेत। ते पण या संदर्भात बोलणं आहे, निवेदन देण्यासाठी आले आहे की बसेस थांबले पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ, अशा प्रकारचा इशारा त्यांनी आता निवेदन दिला आहे। काय लोणी टाकळीचा प्रश्न आहे बस स्टॉपच्या संदर्भातलं? याच्या पहिले सगळे सुपर गाड्या जेवढे होते तेवढे लोणी स्टॉपवर थांबत होते, काहून का तिथे 9-10 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि शाळेचे मुलाचे एवढे वाके होते का 11 वाजताचे 2-2 वाजते त्यांना घरी आले। तरी तुम्ही एस.टी. महामंडळवाल्यांनी एक 15 दिवसासाठी तिथं एस.टी. महामंडळच्या कर्मचाऱ्याची ड्युटी लावावी आणि त्या बसेस तिथं थांबवाव्या, अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊ व आंदोलन करू। वाहतूक सेनेचे जे जिल्हा प्रमुख आहे भारतजी झोंजाळे यांनी इशारा दिला आहे, विभागीय कार्यालयात जर इथं सुपर बसेस थांबल्या नाही तर आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ, अशा प्रकारची त्यांनी आता माहिती दिली आहे।